26/11 हा दिवस भारतीय कधीच विसरणार नाही. कारण याच दिवशी भ्याड आतंकवाद्यांनी आपल्या मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्याची ठिकाणं होती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल आणि दक्षिण मुंबईतील इतर काही जागा. हा हल्ला झालाय हे सर्वांना कळालं तेव्हापासून ते आतंकवादी मारले जाऊ पर्यंत संपूर्ण जगातल्या प्रमुख उद्योगपतींपैकी एक उद्योगपती 3 दिवस 3 रात्र ताज हॉटेल बाहेर उभा होता. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी, आपल्या देशवासियांसाठी. तो उद्योगपती होता सर रतन टाटा. टाटा म्हणजे भारतीयांचा विश्वास, रतन टाटा म्हणजे देशप्रेम. मागच्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी भारताच्या एका महान सुपुत्राने हे जग सोडलं होतं. ते जरी शरीराने आपल्यात नसतील तरी त्यांचे विचार सदैव आपल्यात जिवंत राहतील. 26/11 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवाद्यांचा प्रमुख लक्ष होतं ते ताज हॉटेल, जे होतं टाटा समूहाच्या मालकीचं. या हल्ल्याची माहिती रतन टाटांना मिळाली तेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर ते स्वतः गाडी घेऊन ताज हॉटेल जवळ पोहोचले. हॉटेल जवळ गोळीबार सुरू असल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाऊ दिलं नाही. हल्ल्याच्या वेळी रतन टाटांनी तिथल्या सुरक्षा रक्षकांना, तिथल्या पोलिसांना सांगितलं की गरज पडली तर माझी संपूर्ण प्रॉपर्टी बॉम्बने उडवा, पण यातला एकही दहशतवादी इथून जिवंत सुट्टा कामा नये. या वाक्यामुळे त्यांचं देशावरचं प्रेम हे सर्वांना कळालं. याच ठिकाणी जर तुम्ही किंवा मी असतो तर आपल्या डोक्यात पहिलं आलं असतं की आपल्या प्रॉपर्टीचं काय होईल, आपल्या हॉटेलचं काय होईल, इथे जे नुकसान झालंय त्याची भरपाई कोण देणार. पण यातला एकही प्रश्न रतन टाटांच्या मनात आला देखील नसेल. ताज हॉटेलमध्ये या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी आयुष्यभराचा पगार देण्याचा निर्णय घेतला. मृत आणि जखमी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियातील सदस्यांच्या आयुष्यासाठीचा वैद्यकीय खर्च, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, मग ती भारतात असू द्यात किंवा भारताच्या बाहेर, याची सर्व जबाबदारी टाटा समूहाने घेतली. ही मदत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित नव्हती. हॉटेल बाहेर जखमी झालेल्या फेरीवाल्यांना देखील त्यांनी भेटून मदत केली. त्यांच्या उपचारांचा खर्च देखील त्यांनी केला. एका फेरीवाल्याला त्यांनी ताज हॉटेलमध्ये नोकरी देखील दिली. त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलला. या हल्ल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत मानवतावादी मदत देण्यासाठी त्यांनी टाटा पब्लिक सर्व्हिस वेलफेअर ट्रस्टची स्थापना केली. आपल्या कर्मचाऱ्यांची, आपल्या देशवासियांची एवढी काळजी घेणारा, देशात कोणतीही आपत्ती येऊ देत किंवा कोणतंही संकट येऊ देत, देशवासियांसाठी, आपल्या देशासाठी खंबीरपणे उभे राहणारे होते ते सर रतन टाटा.